चला मंडळी, आज आपण बनवतोय कुळदाची पिठी कशी बनवायची। गॅस घ्यायचा, त्याच्यावर अशी लोखंडाचीच कढई ठेवायची, कारण लोखंडाच्या कढईमुळे आजकाल लोक लोखंडाची कढई वापरत नाही। लोखंडाच्या कढईमुळे आपल्या शरीराला जो लोह कमी असतो ना, तो त्या कढईमुळे आपल्याला मिळतो। लोक आता काय फॅशन नवीन नवीन भांडी येणार, नवीन नवीन भांडी वापरतात। जुनी पुराणी लोक हेच वापरायचे, लोखंडाच्याच वस्तू वापरायच्या, तांब्या पितळेची भांडी वापरायची। आता लोकांना घासायला लागतं ना, लोक ते बंद करून टाकलंय लोकांनी। आता बाजारातून छानपैकी अशी कुळीत घेऊन आली। मुंबईला राहतो, आम्हाला काय बाजरीची शेती नाही, पण विकत आणले। मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे ना, तर काय नॉनव्हेज खायचं नाहीये, महिन्यावर काय खायचं। म्हटलं चला कुळीत आणले, छान कढई ठेवली। कढईमध्ये असे कढई जरा गरम व्हायला द्यायची। थंड हे झाले, थंड असेल तर एकदम ते झाल्यासारखे होतात, साचल्यासारखे। छान असे थोडे थोडे टाकून असे भाजून घ्या। छान टाकायचे, असे नीट छान भाजून घ्या। चांगले व्यवस्थित परतत राहायचे, थांबायचं नाही। पूर्वी लोक कुळदाची पिठी, कुळदाची आमटी हे सर्व खायची। आम्ही पण खातो, अजूनपर्यंत खातो, असं काही नाही। पण पहिली लोक कशी ते खायचे म्हणजे त्यांच्या शरीराला गरजेचं होतं, आपल्या शरीराला। पण आता लोकांना काय, पिठी म्हटलं की पिठी हे वाटते, काय पिठी म्हणजे एकदम साधं खाणं वाटतं। पिठी, कुळदाची आमटी तर आताची मुलांना आवडतच नाही। कुळदाची आमटी, अळूचं फतफत अशा ज्या गोष्टी आहेत ना, आम्ही पहिलं खूप आवडीने खायचो, कारण मिळायचंच नाही ना काय, हे मिळेल त्या दिवशी मेजवानी। त्याच्या मुलांना कुळदाची आमटी म्हटले की लगेच लोक त्यांच्या आट्या पडतात डोक्याला, असं आहे। पण छान व्यवस्थित भाजून घ्यायचे, परतत राहिलं ना, नाही परतलं तर ते खाली हे होणार, करपले मग ती काळी होणार। नीट भाजले की छान होते। छान असे नीट भाजून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये मला हवं असलं तर मसाला काही जण घालतात, मला काय आवडत नाही, मी प्लेन खातो। काही लोकांना मसाला आवडतो, हा मसाला घाला, तो मसाला घाला। आता कसं कुठे जायचं म्हटल्यानंतर चिकन बिर्याणी, चिकन शिवाय नाव नाही बिर्याणी, नॉनव्हेज, हलवा, पापलेट, प्रॉन्स काय लोक आता हे करतात। पण आपल्याला आता जुनं हे टाकून चालणार नाही, आणि जुनं हे वापरत नाही, म्हणून आता लोकांना मुतखडे, कुठे मुतखडे जाऊन बसतात। कुळदामुळे भरपूर एवढा फायदा आहे की कुळदामुळे आपल्या शरीरामध्ये कुठे बारीक सारीक घाण, खडे, माती, रेती असते ते वितळतं आणि निघून जातं आपल्या त्याच्या वाटे, लगेच संकटास वाटे निघून जातं। पण काय लोक ते आवडत नाही ना, तोंडाची आवड भारी, मग जातात डॉक्टरकडे आणि मग ऑपरेशन करून खडे काढताय, मग खडे होत आहेत, कोणाला काय होतंय, कोणाला पायल्स होतंय। मसालेवाले खाऊन आपले येत आहेत मोड खाली। हाय डॉक्टरांना जाऊन, डॉक्टरांची मजाच झाली हो आता, मस्त जाम मजा करतात ते डॉक्टर। ते छान भाजून घ्यायचे, असे आवाज तडतड होईपर्यंत भाजून घेतले ना की ते छान होतात। सर्व कुळीद असे मस्तपैकी भाजून घ्यायचे, भरडायचे जात्यावर। माझ्याकडे हाय जात, मी अजूनपर्यंत जात्यावरच दळते। जात्यावरच्या पिठीला जी चव आहे ना, ती कुठेच मिळणार नाही। चक्कीला लावा, घरघंटीला लावा, जुन्या वस्तू वापरतो आम्ही। जुन्या वस्तू वापरलं तरच शरीर व्यवस्थित राहणार। जुन्या वस्तू टाकल्या शरीर पण टाकून द्यायला लागणार। असे छान भाजून घ्यायचे, असे थोडा त्यांना असे टिपके आल्यासारखे वाटले ना, जरा गॅस कमी करून जरा परतायचे। असं तडतड आवाज आला की मग असे काढून पुन्हा घालायचे। असे करून सगळे भाजून घ्यायचे, थोडे करून। तू नको घालू, तू टाकू नको, मी गाणं म्हणते। माझ्या मनुचे हात काम करीते, मनुचे दोन
अशा रीते पूर्ण झाली बनवून. असं चाळून छान घ्यायचं आणि एका छान डब्यामध्ये बंद करून ठेवायचं. आणि तेव्हा काढायची थोडी. अशी बारीक मस्त छान बारीक दळायची. अशी बारीक दळली की टेस्टी होते मस्त छान.